सुश अचानक पलटी मारते आणि स्वानंदीच्या बाजूने बोलायला लागते. त्यामुळे मल्लिका अंशुमनचे धाबे दणाणतात आणि घरामध्ये खूप मोठा गोंधळ होतो. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडणार, चला तर बघूया. तर घडतं असं, मल्लिका सुशला अजून फुगवायचा प्रयत्न करते, पण सुश मात्र अचानक पलटी मारते आणि म्हणते, नाही नाही नाही, माझंच चुकलं. ताई बरोबर सांगत होती, मी तिचं ऐकायला हवं होतं. माझ्यामुळे आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आता सुष्मिताला अक्षरशः रडायला येतं. हे बघून मल्लिका अंशुमन हादरतात आणि एकमेकडे बघायला लागतात. मल्लिका मनात म्हणते, ही तर हिच्या ताईसारखीच निघाली. या दोघी एकत्र झाल्या ना, आपलं काही खरं नाही. स्वानंदी आजीची माफी मागते आणि खूप रडायला लागते, पण समरने मात्र तिला दिलासा दिलेला असतो. स्वानंदी मॅडम, माझा आणि आजीचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वानंदी रूममध्ये जाते आणि तिला समरचं बोलणं आठवत असतं. तिच्यात एवढी तगमग चालू असते आणि ती म्हणते, या सुशने काय करून ठेवलं. आज तिच्यामुळे आजीच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. आजपर्यंत अल्लड म्हणून मी सुशला सोडलं, पण ती तर जास्तच करायला लागली. पण ह्यापुढे नाही. ह्या घरातील कुणालाही त्रास होईल, मी असं सुशला कधी वागू देणार नाही. आजी रूममध्ये जाते. तिच्या मागे समर जातो आणि म्हणतो, आजी ती पिंट्या, आज बघितलं ना ती सुष्मिता कशी वागली. एक क्षण मला असं वाटत होतं आता ही सगळीच भांडी जाणार. समोरून तो, आजी तुला काय वाटतं, स्वानंदी मॅडम असं होऊ देतील. आजी म्हणते, पिंट्या, स्वानंदी वेळेवर आली नसती तर. अरे तू बघितलं नाही ती सुष्मिता कशी वागत होती. समोरून तो, हो आज सुष्मिता खूप चुकीचं वागली. आजी म्हणते, पिंट्या, त्या अधिकाराचं काय ते बघ बाबा. त्या मुलीला अधिकार दिल्यापासनं ती अशी वेड्यासारखी वागते. अरे घराची काय परंपरा आहे, काय नियम आहे, हे तिला कसे माहीत असणार. स्वानंदी समजूतदार म्हणून तिने सगळं शिकून घेतलं. समोरून तो, हो स्वानंदी मॅडम आहेतच हुशार, पण आजी तू अजिबात काळजी करू नको. आपण बघूया सुष्मिताच्या अधिकाराचं काय करायचं ते. सुष्मिता स्वानंदीच्या बाजूने बोलते. हे बघून मल्लिका म्हणते, अगं ती तशी खूप हुशार आहे. तिला सगळ्यांचे वीक पॉईंट माहिती असतात ना. बघ ना, सगळ्यांच्या नजरेत ती हिरोईन आणि तुला तुला तर व्हिलन बनवून टाकलंय. आता सुशला पुन्हा एकदा खरं वाटतं आणि ती म्हणते, मला नाही व्हायचं व्हिलन, मला हिरोईन व्हायचंय. माझं स्वप्न होतं मी हिरोईन होणार. मल्लिका म्हणते, नक्की होणार, पण त्यासाठी काय करावं लागणार. घरातील लोकांना दाखवून द्यावं लागणार की स्वानंदी चुकीची आहे. तेव्हा कुठे जाऊन तू हिरोईन होशील. सुष्मिता स्वानंदीकडे जाते आणि म्हणते, ताई तू अशी का वागलीस. मी तुझी छोटी बहीण आहे ना, तुला माझ्याशी असं वागायला काहीच वाटलं नाही. स्वानंदी म्हणते, सुश मग काय करायचं, तुला आजीचे भांडे फेकू द्यायचं. अगं तुला कळतंय का तू किती मोठी चूक केली ते. आज तुझ्यामुळे आजी किती हर्ट झाल्या आणि तू मला जाब विचारतेस मी तुझ्याशी असं का वागले. मला एक सांग, तू अशी का वागली. तू अशी नव्हती सुश. पण सुशच्या डोक्यात मात्र एकच असतं, ते हिरोईन. आणि ती स्वानंदीला म्हणते, ताई मी तुझा प्लॅन कधीच सक्सेस होऊ देणार नाही. स्वानंदी आश्चर्यचकित होऊन म्हणते, प्लॅन. सुश म्हणते, हो मला व्हिलन करण्याचा प्लॅन. मी हिरोईन आहे ताई आणि मी हिरोईनच राहणार. मी सगळ्यांना प्रूव्ह करून देणार आणि तुलाही प्रूव्ह करून देणार, हे लक्षात ठेव. आता सुष्मिता निघून जाते, पण स्वानंदी शॉक होते आणि विचार करते, सुश अशी नव्हती. हे सगळं मल्लिका काकू करतायत, पण या मुलीला मी कसं समजावू. मल्लिका काकू तिचा वापर करतायत. अरे देवा, आता काय होणार. पण नाही नाही, असं हातपाय गळून नाही जमणार. ह्या मल्लिका काकूमुळे आमच्या दोघींमध्येच भांडण होतंय. होत नाही, मल्लिका काकू लावतायत. म्हणजे राजवाडे बरोबर बोलत होते की आता सुश फक्त माझी लहान बहीण नाही तर माझी लहान जाऊ पण आहे आणि मला आता त्याच पद्धतीने हँडल करावं लागणार. समोरून तो, स्वानंदी मॅडम, पण स्वानंदीचं काही लक्ष नसतं. तर तो झालं पडल्या विचारात. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही एवढं टेन्शन नका घेत जाऊ, पण आज सुष्मिता जे काय वागली ना ते खूप चुकीचं होतं. स्वानंदी ते राजवाडे, अहो ती आत्ता पण इथे आली होती आणि मला नको नको ती बोलून गेली. काय तर म्हणे मी हिरोईन होते आणि कायम हिरोईन राहणार आणि ती सगळ्यांना दाखवून देणार. हे नक्की काय चाललं मला तर काही कळेनाचंच झालंय. समोरून तो, स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं तुम्ही शांततेने घ्या, कारण सुष्मिता जे काही वागते ना ते तिला अजिबात कळत नाहीये. मल्लिका म्हणते, ते तर मला पण समजतं, तिचा वापर होतोय. समोरून तो, वापर होतोय, कोण करतंय वापर. स्वानंदी म्हणते, ते मी तुम्हाला लवकरच दाखवून देईल. समोरून तो, बरं आता जास्त टेन्शन घेऊ नका. सुश बोलते आणि परत बेडरूममध्ये जाते. मल्लिकाने अंशुमनला म्हणते, मी ताईला चांगलंच झापलं. मी तिला सांगितलं मी हिरोईन होते आणि कायम हिरोईन राहणार आणि हे मी तिला प्रूव्ह करून दाखवणार. आता मल्लिका डोक्यालाच हात लावते, कारण सुशच्या डोक्यामध्ये फक्त हिरोईन राहतं आणि बाकी सगळंच निघून जातं.
आता अंशुमन तिच्याकडे बघतो आणि ती हात झटकते. आता मात्र स्वानंदी करणार स्वतःमध्ये बदल आणि मलिकाला देणार तिच्याच भाषेत उत्तर. तर तुम्हाला काय वाटतं, जर स्वानंदीने हा बरोबर निर्णय घेतला का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.